तर बाबांनो मुंबईतनं पुढं आलो बघा, चारोडीला पोचलो होतो. इसल्या आणि विकासभाऊ म्हणजे मटण बनवायचं. मग काय बोकडाचं मटण घ्यायला आलो दणक्यामध्ये. विशेष नाही म्हटलं, करूया म्हटलं नियोजन. मग काय इसल्या म्हटलं माझी जरा गाडी चालवायला बस बाउंड्रीपर्यंत, बाउंड्रीवर जाऊन जेवण बिवून करूया. मग काय इसल्याची गाडी बसलो चालवायला लावड्याची. बाउंड्रीवर पोचलो बघा, इथं जेवण बनवायचं नियोजन लावलं. आज आम्ही स्पेशल गावापेक्षा वेगळी भाजी बनवतो, शेवगा मटण. तुम्ही कधी खाल्ला नसलेला तर माझं बघा, तुम्ही पण बनवा आणि ट्राय करा. त्यासाठी शेवग्याला रांडेजाला पहिला तेलात फ्राय करून घ्यायचा चांगला चरचरीत. मग काय कांदा तीन आपलं अद्रक लसूण पेस्ट घालून हे मटण मॅरिनेशन केलेलं हे सगळे तेलामध्ये असं फ्राय करून घ्यायचं मस्तपैकी आणि उकडून घ्यायचं. एक नंबर आळणी पाणी. आणि मटण निम्मा अर्ध कच्चं शिजल्यानंतर ना की नाही, मग त्याच्यानंतर ना वर शेवटला शेवगा टाकायचा, नाहीतर लवकर टाकल्याने शेवग्याचा गिर होती. मग काय फायनली शिजवून झालं बघा, एक नंबर दणका. चकण्याला तर असलं भार लागायचं की नाही, नाद खोळा. आणि शेवगा आणि मटण म्हणल्यावर डबल एनर्जी हो. दणका असेल तर दणक्याला दणकं द्यायला एक नंबरची भाजी आहे शेवगा मटण. व्याघ्रा गोळीला पण मागं टाकते, एवढी पावर आहे या भाजीमध्ये. दोन्ही मिक्स करा तर मस्तपैकी दणकं द्यायचं. इसल्या म्हटलं भाजीला फोडणी मी मार म्हटलं. मग रांडेच्या चटणी घातली बघा, 7 चमचे चटणी घातलेली, तिखट जाळ नुसता केलं. एक नंबर फायनली भाजी अशी बनवून रेडी झाली बघा. मस्तपैकी आम्ही जेवायला बसलो. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, 3 वाळ्या भाकऱ्या आणलेल्या, कुस्करून दणका दिला. एक नंबर टॉपची अशी भाजी लागते. तर ह्यो पूर्ण ब्लॉग यूट्यूबला सोडलेला आहे आणि माझ्या इंस्टाच्या बायोमध्ये यूट्यूबची लिंक आहे, तिथे लिंकवर जाऊन टच करा, पूर्ण ब्लॉग बघा. त्यावर लाईक शेअर कमेंट आणि फॉलो.